श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले हे एक भांडं पाणी तुमचं नशीब बदलू शकते. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं असं रहस्य सांगणार आहे की जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू कराल. जय स्वामी समर्थ. पुराणात आणि विष्णू पुराणात असे सांगितले गेले आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनते आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये देवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनाही अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन, आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर ते पवित्र आणि ऊर्जायुक्त बनते. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करत देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी इथे गेलात तर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याचे अनेक कथा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान काय सांगत? मित्रांनो, विज्ञानसुद्धा आज ह्या गोष्टीला मान्यता देते. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकते. तेव्हा आपण ऊर्जा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून मन होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनांमध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते, आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देते, आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो ते त्या भक्तांच्या ऊर्जेने भरून जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. सर्वप्रथम हे पाणी घरातल्या नकारात्मक ऊर्जा कमी करते. अनेक वेळा आपल्याला कारण न करता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ राहते, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करते. दुसरे म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढते, कारण त्या पाण्यातले सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धन लाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहे की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागले. चौथे म्हणजे आरोग्यावरही यांचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. पाचवं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयोगी ठरते. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धाने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. पूजानंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळाचे भांडे घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडंसं गंगाजळ मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं प्या किंवा घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. मित्रांनो, आज गुरुवारचा पवित्र दिवस आहे आणि असा दिवस हा उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून आजपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धाने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे.
शेवटी इतके सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थावर पूर्णपणे सोपा. मग बघा कसं तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. मित्रांनो, आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा हळूहळू तुमच्या मनात हे बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचे मन शांत होत आहे आणि विचार सकारात्मक होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटते की आपल्यावर काहीतरी अडथळे आहेत, काही काम होत नाहीत, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मित्रांनो, अशा वेळी छोटासा उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतो. कारण हे पाणी फक्त बाहेरच वातावरण शुद्ध करत नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जालाही संतुलित करते आणि हळूहळू तुमच्या मार्गातले अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा की हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसंच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याला आदर द्या, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका, कारण जसं आपण आधी समजलं, पाणी आपल्या भावना शुद्ध शोषून घेतलं. त्यामुळे नेहमी आनंद मनाने आणि श्रद्धाने हा उपाय करा. आणि काही भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे की त्यांनी हा उपाय 7 दिवसात सतत केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. काहींना त्यांच्या अडकलेले कामात यश मिळालं, तर काहीच्या घरात भांडणं पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. मित्रांनो, तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा, कारण जिथे खरी भक्ती आणि तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि हा एक छोटीसा आव्हान आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे, तर नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकते. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवासमोर पाणी ठेवताना तर पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका, कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. मित्रांनो, आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवत नाही, तर आपल्या घरात शुद्धतेचं आणि शांततेचं आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही औषधासारखं काम करते. आणि म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठं स्थान दिलं आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर. आणि हे शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि ही शिस्त तुमच्या भविष्य घडवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयीपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल आणि हळूहळू तुमचे संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या,
जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, पण मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहर संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागतं. मन शांत होते, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणे सोपं होते. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे मित्रांनो, की आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पाणी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता तेव्हा मनात हळूच बोला, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख शांती ठेवा, माझ्या मनातली भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या. ही छोटी प्रार्थना खूप मोठे काम करते, कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात, त्याला फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधीही घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामीचे नाव घ्या. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल तुमचे श्वास शांत होते, मन हलकं होत आहे आणि आतून एकच वेगळीच ऊर्जा तयार होत आहे. हीच ती देवी शक्ती आहे मित्रांनो. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळं काहीतरी शोधत आहोत, पण खरा आनंद कुठे आहे माहीत आहे का? की तो आहे शांत मनात. आणि शांत मन मिळवण्यासाठी हा छोटासा उपाय खूप मोठी मदत करतो. म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते की हा उपाय फक्त ऐकू नका, करून बघा. किमान 11 दिवस श्रद्धाने आणि स्वतःचे बदल जाणवा. श्री स्वामी समर्थ म्हणताना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचण आली तरी विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका आणि उरलेले 100 पावले स्वामी स्वतः चालत येतील. मित्रांनो, आजपासून हा उपाय सुरू करणार असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा. आणि कारण भक्ती वाटल्याने वाढते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.